महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आपण एका महत्त्वाच्या मुलाखतीच्या सत्राकडे आपण वळतो आहोत. या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास पाटील, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि साहित्य रसिक मित्र हो. आजवरच्या साहित्य संमेलनाची परंपरेमध्ये मुलाखतीची सत्र ही फार महत्त्वपूर्ण झालेली होती. मराठीतल्या ज्येष्ठ कवयित्री आणि ज्यांनी मराठीमध्ये अतिशय मौलिक स्वरूपाची कविता लिहिली त्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. अनुराधा पाटील यांची 70 नंतरची कविता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मुख्य म्हणजे या कवितेला पूर्व परंपरा आणि उत्तर परंपरा देखील नाही. मानवी जीवनातल्या शोधाची अनेक रूपं या कवितेमधून अभिव्यक्त झालेली आहेत. मुख्य म्हणजे अभावग्रस्त माणसांची सावली या सबंध कवितेवरती आहे आणि शेती संस्कृतीतल्या स्त्रियांची परवड आणि असंख्य स्त्रियांची रूपं अनुराधा पाटील यांच्या कवितेतून व्यक्त झालेली आहे. ही कविता अतिशय बहुपेडी स्वरूपाची, बहुपदरी स्वरूपाची, आंतरिकतेला, आत्मनिष्ठेला महत्त्व देणारी अशा प्रकारची कविता आहे आणि मुख्य म्हणजे स्त्रीत्वाचा आणि सृष्टीचा एक निरंतर शोध त्यांच्या कवितेमध्ये आहे. मातृत्वाचा, आईपणाचा एक शोध त्यांच्या कवितेमध्ये आहे. एकाकीपण, तुटलेपण, परागंदपण, निर्वासितपण अशा प्रकारचे एक सूत्र त्यांच्या कवितेमध्ये आहे. मुख्य म्हणजे स्वतःशी आणि इतरे जणांशी, सृष्टीशी त्यांचा संवाद निरंतर अशा प्रकारचा सुरू असतो. तो गावाशी, नदीशी, पानाफुलांशी, पाखरांशी, झाडांशी, आभाळांशी अशा प्रकारचा त्यांचा हा शोध आहे. त्याचबरोबर घरभर रांगलेल्या लेकराची सय आणि आलाबाला घेणारे मायेचे हात जे हरवून गेलेले आहेत त्याचं एक सूत्र त्यांच्या कवितेमध्ये आहे. काही टप्प्यावरती त्यांच्या कवितेला निर्वाणीचा किंवा मरणगंधाचा देखील एक सूत्र प्राप्त झालेलं होतं. शेवटच्या काळामध्ये त्यांच्या कवितेला अंतर्मुक्तेच्या बरोबरच बहिर्मुक्तेचा पदर लाभला आणि ती सामाजिक आणि मुख्य म्हणजे राजकीय जीवनाबद्दल अतिशय वेगळ्या पद्धतीने ही कविता लिहिली गेलेली आहे. या कवितेला मानवतावादाचा आणि प्रार्थनेचा अतिशय चांगला स्वर लाभलेला आहे आणि मुख्य म्हणजे गेल्या 40 वर्षातील मराठीतली ही एकमेव लिरिकल वळणाची कविता आहे. भावकवितेच्या परंपरेला अत्यंत समृद्ध करणारी आणि संपन्न करणारी कविता अनुराधा पाटील यांनी लिहिलेली आहे. अनेक प्रकारच्या लोकपरंपरेतले शब्दबंध आणि नादबंध आणि त्याची एक नजाकत आणि या लोकपरंपरेतल्या शब्दांचा एक सहजी पद्याविष्कार करणारी त्यांची कविता आहे. अतिशय महत्त्वाची त्यांची कविता आहे. त्यांनी थोडं गद्यलेखन देखील केलेलं आहे. त्यांच्या कवितांचे अनुवाद हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, गुजराती आणि राजस्थानी भाषेमध्ये झालेले आहेत. त्यांच्या कविता संग्रहांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबर महाराष्ट्र फाउंडेशन आणि कदाचित अजूनही हा 2019 साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. मुख्य म्हणजे आपल्या गजबजलेल्या सार्वजनिक जीवनामध्ये अनुराधाताई कुठेही बोलत नाहीत. एक मौनाचा समुद्र त्यांच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये, विचारामध्ये असतो. वेगळ्या प्रकारचं अफाट अशा प्रकारचं वाचन, त्याच्यावरची स्वतःची मतं अतिशय निर्भीड परखडपणानं मांडणं आणि खूप कमी बोलणं. अनेक कवी संमेलनांमध्ये किंवा सार्वजनिक समारंभामध्ये ते कुठेही दिसत नाही. त्यांना जाणून घेणं, त्यांना ऐकणं हा अतिशय समृद्ध करणारा ठेवा या सातारच्या संमेलनामध्ये होतो आहे. मी आणि प्रवीण मांदेकर मी आपणा सर्वांचं आणि अनुराधाताईंचं देखील स्वागत करतो आणि प्रवीणपासून या मुलाखतीला सुरुवात करतो. कळत नव्हतं बोलणं. सर्वांना नमस्कार. मित्र हो, या मुलाखतीच्या निमित्तानं अनुराधाताईंशी आपण गप्पा मारणार आहोत आणि या गप्पा निश्चितपणे जशा आम्हाला समृद्ध करणाऱ्या आहेत, आम्हाला आनंद देणाऱ्या आहेत, तसंच तुम्हालासुद्धा समृद्ध करणाऱ्या, एक नवीन अनुभव देणाऱ्या ठरतील असा मला निश्चितपणे विश्वास वाटतो आहे. विशेषतः इथे उपस्थित असलेले कवितेचे जे अभ्यासक आहेत, कवी आहेत किंवा कवितेशी संबंधित जे रसिक आहेत, त्यांच्या दृष्टीने ही मुलाखत ही निश्चितच महत्त्वाची ठरेल असं मला वाटतं आहे. मुलाखतीला मी सुरुवात करतो आहे. अनुराधाताईंना माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं जवळपास सगळं बालपण हे एका ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे आणि तुमच्या कुटुंबाला शेतीची एक प्रकारची पार्श्वभूमी होती. अशा कुटुंबामधून तुम्ही आलेले आहात.
आणि त्याच्यामुळे तुमच्या कवितांमध्ये सुद्धा ग्रामीण परिसर, तिथल्या परंपरा, लोकविधी किंवा एकूणच ग्रामीण भागामधला जो निसर्ग असेल, पाऊस असेल, या सगळ्याच गोष्टी कधी रूपकाच्या स्वरूपामध्ये, कधी प्रतिमा म्हणून, कधी शब्दकळेच्या रूपाने अवतरलेल्या दिसतात. तर मला वाटतं की सुरुवात करताना तुम्ही थोडंसं तुमच्या कवितेमध्ये येणारं हे जे काही भावविश्व आहे, एकूणच तुमचं बालपण आणि त्यांनी समृद्ध केलेलं हे तुमचं सगळं भावजीवन याच्याविषयी सांगावं असं मला वाटतंय. हॅलो हॅलो नमस्कार. ऐकू येते का माझं बोलणं? मला माहीत नाही. जरा पुन्हा आवाजाचं एक टेस्ट घेतो आहोत. आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझी मुलाखत घेणारी ही जी दोन सन्माननीय नावं आहेत इथं आज माझ्यासमोर, ती माझी मुलाखत घेत आहेत, याचाही मला आनंद होतो आहे. माझ्या नंतरच्या पिढीची ही आपापल्या क्षेत्रातली प्रसिद्ध अशी नावं आहेत आणि ती मुलाखत घेत आहेत, म्हणून मला मनापासून आनंद होतो आहे. तर प्रवीण यांनी विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की माझं बालपण आणि मी ज्या कविता लिहिते आज, तर शेतीशी संबंधित पार्श्वभूमी असल्यामुळं माझ्या लिखाणाबद्दल त्यांना जे काही प्रश्न पडले आहेत, त्याचं एक उत्तर असं आहे की शेतीशी संबंधित पार्श्वभूमी असं केवळ नाही, तर मी जिथून आले ती संपूर्णपणे घरदार, गाव, कुटुंब या सगळ्यांना फक्त शेतीचीच पार्श्वभूमी असल्यामुळं तेवढा एकच परिसर माझ्या भोवती होता. आणि आमचं कुटुंब शेतकरी असलं तरी एक प्रकारे शेतमजूर असं होतं. आणि खेड्यात राहिल्यामुळं शाळा किंवा बाकीच्या आधुनिक सुविधा ज्या असतात, आणि म्हणजे नुसतं खेड्यात राहण्याचा हा भाग नव्हता. आपली जात, आपले संस्कार, आपलं वातावरण याच्यामुळं मुलीला शाळेत तरी घालायचं की नाही असे काही प्रश्न त्या त्या कुटुंबात असायचे प्रत्येक वर्षी. ते आमच्या पण घरात होते. आणि मला शाळेत घालायचं असेल तर काय करता येईल याचं मला थोडं ओझरतंच आठवतं की याच्यावर बरीच चर्चा आणि वाद वगैरे झाले आणि मला शाळेतही घालण्यात आलं. ती पहिली एक सुरुवात होती साक्षरतेची. माझा मोठा भाऊ पण माझ्या घरात होता आणि त्याच्यापासून आमच्याकडे शाळेची एक छोटीशी परंपरा सुरू झाली. आणि नंतर लिखाणाचा जो भाग आहे, तर शाळा, सुरुवात, वाचन, हळूहळू अभ्यासक्रम, यातून जे एक तुमचं व्यक्तिमत्व किंवा जी एक भूमिका तयार होते, त्यातून मग हळूहळू मी वाचायला, लिहायला, विचार करायला पण शिकले. पण अर्थात तो फार पुढचा प्रश्न होता. पण सुरुवात ही अशी झाली. आणि खेड्यातलं जे वातावरण असतं, गावखेड्यातलं म्हणजे जात्यावरच्या ओव्या असतील, स्त्रिया असतील किंवा गाणी, कविता, ओव्या, लग्नातली गाणी, मर्तिकाची गाणी, असे जे संस्कार माझ्या मनावर होत गेले, त्यातून मी कविता वाचायला, लिहायला आणि पुढं जायला शिकले. पण अर्थात त्या वयात मी काही कविता लिहित वगैरे नव्हते. कविता लिहायला बराच उशीर लागला मला. आणि सॉरी, प्रवीणने जर त्याच्या प्रश्नाचा पुढचा तुकडा पुन्हा सांगितला तर मी पुढचं बोलते, आणि मी पुढचं विसरून गेले. मला असं म्हणायचं आहे की साधारणपणे 70च्या दशकामध्ये तुमचं बालपण गेलं असेल. एक 70च्या दशकामध्ये तुमचं बालपण हे गेलेलं असेल. या काळामध्ये जर आपण महाराष्ट्राची ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली तर साधारणपणे असं दिसतंय की या काळामध्ये स्त्रियांना स्वतःचा विचार करायला किंवा एक प्रकारे अंतर्मुख होऊन स्वतःकडे पाहण्याकरता फार कमी अवकाश मिळत असेल. म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती दिसते की आजही स्त्रियांना स्वतःचा विचार करायला फारशी फुरसत नसते. आणि 70च्या दशकामध्ये तर याच्यापेक्षा भीषण परिस्थिती असेल. पण असं असताना सुद्धा तुमच्या कवितेमध्ये तुम्ही ज्या प्रकारचे अंतर्मुख किंवा अशा प्रकारे आत्मनिष्ठ स्वर लावता किंवा आत्मपर अशा स्वरूपाची तुमची कविता दिसते, याच्या पाठीमागे नेमकी काय कारणं असावी? कारण अशी अनेक विविध गोष्टीत ही या पद्धतीची कारणं असतात. आणि कविता जी आहे, आत्मपर जगाचा स्त्रियांना हा जो तुम्ही विचारलात हा अनुभव फार कमी असतो. कारण बहिर्मुखतेत जगणं आणि रोजच्या जगण्याला बांधून घेणं याचे व्याप इतके मोठे असतात की अंतर्मुख होणं, स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःचे प्रश्न काही महत्त्वाचे मानणं आणि पुढे जाणं, अशासाठी थोडाही वेळ ग्रामीण भागातल्या स्त्रियांना
अजिबात मिळत नाही आणि त्यांना त्याची कल्पना पण नसते. आता मी तसं काय केलं तर हे खरं म्हणजे तो स्वभावगत एक भाग असतो की थोडं तुम्ही अंतर्मुख असाल किंवा बहिर्मुख असाल, कमी बोलत असाल, स्वतःच्या भोवती फिरत असाल, तर माझ्या अंतर्मुख असण्याची किंवा आत्मपर असण्याची अशी पण काही कारणं असू शकतील, जी आज नाही स्पष्ट करता येत मला. पण मला वाटतं की त्याची कारणं माझ्या बालपणातच आहेत. पावसाची रूपं असा प्रवीणने प्रश्न विचारला आहे की माझ्या कवितेत सुरुवातीला आरंभ काळात जी पावसाची रूपं जाणवतात तर ती कोणत्या अर्थाने आलेली आहेत. तर त्याचं एक थोडंसं एक भावूक आणि व्याकुळ करणारं एक छोटंसं उत्तर असं आहे की ज्या खेड्यात मी राहिले, वाढले आणि जन्मले, आम्ही राहत होतो ते घर खूप छोटं आणि वर पत्रे असलेलं घर होतं. जनरली असतात धाब्याची घरं, पत्र्याची घरं. आणि आमच्या घरात पावसाळ्यात पाऊस पडत असताना प्रचंड आवाज यायचा पत्र्याचा आणि लहान असल्यामुळं आम्ही लहान भावंडं खूप घाबरून जायचो त्या गोष्टीला. तर तो आवाज आणि त्याचा नाद हा दीर्घकाळ माझ्या मनावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा धागा होता. त्यामुळे मी जेव्हा सुरुवातीला नव्याने लिहायला लागले आणि वयानुरूप पाऊस आवडणं, पावसाच्या प्रतिमेभोवती फिरणं असं जेव्हा मी माझ्या तरुण वयानुसार करायला लागले, तर तेव्हा माझ्या कवितेत प्रकट झालेला पाऊस हा असा पत्रावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजासारखा माझ्या मनात रुंजी घालत राहिला आणि त्याला तरुणपणाच्या स्वप्नांचं रूप न येता या अभावांच्या स्वरूपाचंच रूप येत गेलं. माझ्या कवितेतला पाऊस हा असा अभावाची अनेक रूपं घेऊन त्यामुळं सतत सामोरा येत गेलेला आहे. एका बाजूला तुमच्या कवितेचा प्रवास आणि त्यानंतर इतर सगळ्या गोष्टींचाही आपण या संवादामध्ये विचार करणार आहोत. 1981 साली तुमचा दिगंत हा संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर तरीही दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, कदाचित अजूनही आणि आता वह्या सगळ्या बुडीत खाती असे आपले कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. या संबंध संग्रहांमध्ये मानवी दुःख आणि या दुःखाच्या वेगवेगळ्या परी हे आपल्या कवितेचं एक महत्त्वाचं सूत्र राहिलेलं आहे. आणि या दुःखांच्या वेगळ्या जाणीवांच्याकडं आपण कवितांमधून कशा आणि कोणत्या पद्धतीनं पाहिलंय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. माझ्या कवितेत मानवी दुःखाचा आणि करुणेचा आविष्कार आहे आणि माझा कुणाशी संवाद होऊ शकत नाही असं जे कवयित्रीला वाटतं असा रणधीर यांचा प्रश्न आहे की उदास अस्वस्थ करणारी एक जाणीव एकाकीपणाची. मला वाटतं की मी जेव्हा लिहायला लागले तर त्या काळात आजचे आमचे समीक्षक ज्याला रोमॅन्टिक कविता असं म्हणतात साधारणपणे, तसा तो एक काळ होता. 77च्या नंतर आणि बरेचशी नंतर आम्ही लिहायला लागलो तर एकाकीपणा, दुःखाची गडद जाणीव या पद्धतीची मनावर जी सावली असायची त्या आणि एकाकीपणाची आणि ती तशीच कविता लिहायची असते असं आम्हाला वाटायचं. कदाचित त्याचा सुरुवातीला खूप मोठा भाग माझ्या मनावर असल्यामुळं, शिवाय नव्याने लिहिताना मी काय लिहिते, मला काय लिहायला पाहिजे किंवा काय मांडायला पाहिजे याची जाण नसल्यामुळं सुरुवातीला इतर जे लिहितात तसं लिहिण्याचा मी प्रयत्न करायचे आणि त्यामुळं कदाचित ही अशी अस्वस्थ करणारी, उदास करणारी सावली माझ्या सुरुवातीच्या कवितांवर असावी असं आज वाटतं मला. याला जोडून मला थोडंसं असं विचारावं असं वाटतंय की आत्ताची जी तुमची अलीकडची कविता आहे, म्हणजे विशेषतः आत्ता वाह्या सगळ्या बुडीत खातीमधली, त्याच्यामध्ये सुद्धा तुटलेपण आहे, एकटे एकटेपण अशा प्रकारचं आहे. पण याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे विशेषतः समाजामध्ये जो एक प्रकारचा नैतिक मूल्यांचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे किंवा एकूणच राजकीय सामाजिक परिस्थिती आणि हे सगळं जे काही बदललेलं वातावरण आहे, तर त्याच्यामुळे एक प्रकारची संभ्रमाची अशी अवस्था सर्वसामान्य माणसांची झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या कवितेतला जो निवेदक आहे तो सुद्धा कुठेतरी सगळ्यांपासून तुटत चाललेला आहे किंवा त्याला असं एकाकीपण आलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे सुरुवात तुमची जी होती ती आत्मनिष्ठ कवितेत ते एक प्रकारचं एक एकाकीपण असतं तिथून झालेली दिसते आणि तिथून आता समूहनिष्ठ कवितेपर्यंत तुम्ही आलेला आहात आणि त्याच्यामध्ये जे एकाकीपण जाणवते ते या कवितांमध्ये दिसते. तर हा जो काही प्रवास आहे त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? स्वाभाविकपणेच मी लिहिते आणि कवयित्री असल्यामुळं स्त्रियांचं भावविश्व
माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी असणं अगदी अगदी स्वाभाविकच आहे. पण कमालीची विविधता आहे असं तुम्ही आत्ता मला विचारलं. मात्र वाळूच्या पात्रापासून ही जाणीव अधिक प्रकटली आहे. तर त्याचं एक उत्तर असं आहे की दिगंत तरीही दिवसेंदिवस या कविता लिहिताना वयाचा, वातावरणाचा आणि भोवतालाचा जो एक भाग होता, जो एक प्रभाव होता इतरांचा आणि भूमिकांचा, तो हळूहळू बदलत गेला. वेगवेगळ्या स्वरूपात तो बदलला. आणि कविता हा जर आत्मशोधाचा एक प्रकार असेल तर आत्मनिष्ठ जाणीवेचा जो प्रकार असतो तो हळूहळू आपल्या वृत्तीत उतरत जातो. आपण आपल्या कवितेकडे, स्वतःकडे, आपण लिहितो त्या शब्दांकडे अधिक सजगपणाने पाहायला शिकतो. आपण काय लिहिलं, आपण काय लिहितो आहोत, आपल्याला काय सांगायचं आहे हे पण आपण नीटपणाने बघायला शिकतो. अशी एक स्टेज आल्यामुळं आपण या कवितांकडे मी अधिक वेगळेपणाने पाहायला शिकले. तोपर्यंत माझे 3 संग्रह आले होते. खरं तर आधीच्याही दिवसेंदिवस या कविता संग्रहात स्त्रियांचीच दुःख वेगवेगळ्या आणि विविध अंगांनी व्यक्त झालेली आहेत. फक्त त्याचा एक प्रकार असा होता की ग्रामीण भागातून आल्यामुळं ग्रामीण स्त्रियांचं सर्व प्रकारचं दुःख हे माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी राहत आलेलं आहे. तसं ते आज पण आहे. पण जशा जाणीवा सजग झाल्या, जशी जाणीव पुढारली, सुधारली, तसं यातही बदल होत गेला. आणि या कविता जेव्हा मी लिहायला लागले, जेव्हा माझा 4था कविता संग्रह आला, आता रणधीर यांनी जे विचारलं मला की विविध अंगांनी ही कविता पुढारली आणि पुढं गेली, तर त्याचं ते एक कारण आहे. अधिक धीट किंवा निर्भय झाली असं मी म्हणणार नाही. ती खरं तर तशीच होती, फक्त तिला अधिक रेखीव चेहरा प्राप्त झाला असं म्हणता येईल. कारण त्याचे बाकीचे कोण हे झाले, त्याला अधिक धार आली आणि ती त्या अंगाने पुढं गेली. आणि त्यामुळं आणि यात यांनी विचारलेला जो प्रश्न आहे, ती पान लावते किंवा रुक्मिणी, तर रुक्मिणीसारखी कविता ही फक्त रुक्मिणी हे प्रतीक घेऊन लिहिलेली जी कविता आहे ती सर्वसामान्यपणे सर्व स्त्रियांसाठी, आज आम्ही जिथं आहोत त्या सगळं पातळीवरच्या स्त्रियांसाठीची ती कविता आहे. मुक्तीचा स्वर आणि एक शहाणीव त्यात जी प्रकट होते, तो अनेक स्तर ओलांडून आल्यावर, अनेक हे परत म्हणजे परीक्षा देत आल्यावर जिथं आपण पोचतो आणि तिथून जे एक भान येतं, त्या भानाची ती कविता आहे. ती थोडी रूपकात्मक कविता आहे, रुक्मिणीच्या याची हे प्रतिमा घेऊन लिहिलेली. आणि त्यामुळे ती थोडी अधिक गडद झाल्यासारखी वाटते. पण हा स्वर त्यात प्रमुख आहे. आणि पान लावते ही जी कविता आहे, त्याचा एक छोटासा अनुभव मी इथं सांगू इच्छिते की खूप लहानपणी मी असंच कुठल्या तरी गावी, छोट्या गावी पानाची टपरी चालवणारी एक बाई पाहिली होती. तर तेव्हा त्या काळात खेड्यात आजही आहे की पानटपरीवर जाणं, बाईने पान खाणं किंवा पान मागणं हे चारित्र्यहीनतेचंच लक्षण समजलं जायचं. त्या काळात मी ते पाहिलं होतं, तेव्हा ते कळत नव्हतं. पण तो धागा कुठंतरी मनात राहिलेला होता. जेव्हा त्यातल्या काही जाणीवा पुढं मनात जिवंत झाल्या आणि मी ती कविता लिहिली, तेव्हा तो सगळा प्रसंग मला आठवत गेला की ती पान लावते, दारिद्र्यात पिचणारी, घरदार, नवरा, मूल सगळं सांभाळावं लागणारी आणि असंख्य अभावग्रस्ततेचं भरलेलं जीवन की जिच्या पुढं रोजगाराच्या संधी पण उपलब्ध नाही. आणि जी पानटपरी ती चालवते, तर तिला पण कळतं की ही समाजमान्य गोष्ट नाही, पण तिच्या हाताशी दुसरं काही नसल्यामुळं तिने तो व्यवसाय स्वीकारला. आणि मग मला असं वाटलं की तिने या समाजात कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड दिलं असेल पानटपरी चालवताना, तर त्या जाणीवेने भरलेली ती पान लावते ही कविता आहे. आणि त्याच्यात त्याचा आविष्कार झालेला आहे असं मला वाटतं. हां, मला वाटतं की सुरुवातीपासूनच सर्वसामान्य स्त्रिया असतील, कष्टकरी माणसं असतील, तर यांच्याविषयीची जी एक सहानुभूती होती किंवा त्यांच्याविषयीची संवेदनशीलता होती, ती तुमच्या सगळ्याच कवितांमधून झिरपत राहिलेली दिसते. पण मला आजच्या कवितेच्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला विचारावं असं वाटतंय. मला आजच्या कवितेविषयी विचारावं असं वाटतंय की ती सहानुभूती किंवा तशा प्रकारची संवेदनशीलता, विशेषतः सर्वसामान्य माणसांविषयी, ही आजही तुमच्या कवितेमध्ये आहेच. पण ती
अधिक राजकीय जाणीवा घेऊन किंवा काहीशा प्रमाणामध्ये सामाजिक जाणीवा घेऊन पुढे आलेली दिसते. म्हणजे विशेषतः आता मी काही ओळी वाचून दाखवतो तुम्हाला, काही तुकडे, की राम मंदिरासाठी वर्गणी नाकारली म्हणून पहिला अघोषित बहिष्कार समोरच्यांच्या डोळ्यात. म्हणजे राम मंदिराचा हा थेट संदर्भ तुमच्या कवितेमध्ये दिसतोय. किंवा काही आंदोलनजीवी मारले गेलेत बेमौत नवे कायदे राबवताना. किंवा मन की बात ऐकता ऐकता शिणतो मेंदू गुस्सा हो. हे जे काही राजकीय संदर्भ थेटपणे अलीकडच्या तुमच्या कवितांमध्ये येत आहेत, तर त्या संदर्भामध्ये मला थोडंसं जाणून घ्यावं असं वाटतंय. राजकीय जाणीव गडद होण्याची आणि अधिक वाढत गेल्याची, खरं म्हणजे कविता किंवा कोणताही साहित्य प्रकार हा सामाजिक असण्याबरोबरच राजकीय असतो. त्याला तुमच्या वर्तमानाचे संबंध हे असतात. सॉरी काय म्हणता येईल मला, वर्तमानाची सावली तुमच्या त्याच्यावर गडद असते आणि तो त्या त्या काळाचा भाग असतो. आता गेल्या 10 ते 12 वर्षात आपल्या देशात जी काही परिस्थिती आहे आणि जे वातावरण आहे, आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो आहोत. आपण अनेक गोष्टी बघतो आहोत. हा एक भाग झाला. आणि तुम्ही वयाने वाढता, अनुभवाने वाढता, मॅच्युअर होता, प्रौढ होत जाता आणि तुमच्या जाणीवा म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेतून बदलत जातात. तर 10-15 वर्षात मी जे बघते आहे, मी म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही सगळेच बघता आहात, सगळे बघतो आहोत, वाचतो आहोत, दिसत आहे. तर या जाणीवा बघत गेल्यामुळं, अनुभवत गेल्यामुळं एक प्रकारची प्रचंड अस्वस्थता माझ्या मनात गेल्या 10 ते 15 वर्षात सतत वाढत गेलेली आहे. आणि त्याला एका बौद्धिकतेचा, एका विचार प्रवृत्तीचा भाग त्याच्यात येत गेल्यामुळं सुरुवातीची जी थोडी भावुकता असते किंवा उत्कटता असते, ती बाजूला जाऊन थोडं वैचारिक अंगाने अधिक विचार करायला मी शिकल्यामुळंही असेल कदाचित. पण राजकीय जाणीवा या काळात त्या गडद होत गेल्यामुळं मी अलीकडच्या काळात विशेषतः, कदाचित अजूनही मध्ये पण या जाणीवा आहेत, पण अलीकडच्या संग्रहात प्रवीण म्हणतात तसं या जाणीवा यासाठी गडद आहेत की तो सगळा संपूर्ण संग्रहच राजकीय जाणीवांनीच भरलेला असल्यामुळं मला वाटतं की त्याचं हे कारण असावं, एवढं असं मला सांगता येईल. याला जोडूनच या राजकीय जाणीवर एक उद्याच्या काळाची एक उग्रता आणि रौद्रता आणि एक भविष्यभय, समुद्र दाराशी आलाय अशी एक वेगळी जाण तुमच्या कवितेमध्ये आहे. समुद्र दाराशी आलाय ही जी कविता आहे ती कदाचित अजूनही या संग्रहातली आणि जरा वेगळ्या प्रकारची कविता आहे. तिच्यावर एक वेगळं भाष्य मी करू इच्छिते. या ज्या रौद्र आणि उग्र जाणीवा आहेत आणि विनाशाच्या चाहुलीचं जे भयसूचक एक प्रकारचं निदर्शक आहे बाकीच्या कवितांमध्ये, या कवितेतही ते आहे, पण त्याचं स्वरूप खूप वेगळं आहे. त्याचं एक कारण असं आहे की आजच्या काळात, मधल्या काळात एक छोटीशी बातमी मी वाचली होती की येत्या 5-50 वर्षात या शतकाच्या अखेरीस समुद्राची पातळी वाढून अनेक देश, त्या देशातले अनेक भाग, काही गावं, काही शहरं ही समुद्रतळाशी जातील. जशी एकेकाळी द्वारका बुडून गेली आपली. हा जो इतिहासाचा किंवा पौराणिक काळाचा संदर्भ आहे, तो संदर्भ निदान होता, आता तसं खरंच होईल. तर त्या जाणीवेचा या समुद्रदाराशी आलाय या कवितेला हा संदर्भ आहे की ज्यांची घरं दारं अनेक शतकं, ज्यांचा वंश वारसा जिथं नांदला, ज्यांच्या पिढ्या नांदल्या, ती सगळी बुडून जाईल आणि त्यांचा संपूर्ण काळ, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांची सगळी संस्कृती नष्ट होत जाईल आणि काळावर त्याचं जे एक सूचन आणि विधिलिखित असेल ते पुसून जाईल आणि उर्वरित जगाला त्याचं काही देणं घेणं असणार नाही. ही जाणीव मला सतत अस्वस्थ करते आणि त्या जाणीवेची ही कविता असल्यामुळं त्या कवितेचं नाव पण समुद्रदाराशी आलाय असं आहे. आता हे ऐकताना मला असा प्रश्न पडला आहे की तुमच्या कवितेमध्ये उत्स्फूर्ततेचा भाग किती असतो. म्हणजे हे सगळं समाजातलं घडणारं बिघडणारं तुम्ही बघताय आणि त्याला तुमच्या कवितेमधून एक प्रकारची प्रतिक्रिया द्यावी असं तुम्हाला वाटतं. याच्यामध्ये उत्स्फूर्तता किती आहे आणि कविता लिहित असताना एक निसर्गतः आपण म्हणतो की काही प्रमाणामध्ये कवीला क्राफ्ट्समनशिप पण करावी लागते. तर तुमच्या कवितेमध्ये हा क्राफ्ट्समनशिपचा किंवा कारागिरीचा भाग किती आहे आणि उत्स्फूर्ततेचा भाग किती आहे? कारागिरीचा थोडासा भाग कोणत्याही प्रकारच्या लिखाणात असतोच. तुम्ही ते बघता, वाचता, दुरुस्त करता, परिष्कृत करावंच लागतं लिखाण. पण
आत्तापर्यंतचा तरी म्हणजे वयानुरूप उत्कटता कमी होत जाते असं सगळे म्हणतात सगळ्या बाबतीत. लिखाणातही ती घडत असावी. माझा अनुभव स्वतःचा असा आहे की मला कविता सुचावी लागते तरच मी पुढं जाऊ शकते. की सुरुवातीला मला कविता सुचली, 8-10 ओळी मी लिहिल्या, मी ती पुढं नेईल वेगवेगळ्या टप्प्यात. कधी आतापर्यंत असंही घडलं आहे की मी एक 4-6 ओळी लिहिल्या आणि वर्ष गेलं तरी ती कविता पूर्ण झाली नाही. पुन्हा केव्हा तरी पुढं जाऊन त्या कवितेचे तुकडे मला सुचले. तर माझ्या बाबतीत असं आहे की उत्स्फूर्ततेचा भाग जवळजवळ 70 ते 80% नक्कीच आहे. आणि कारागिरी जी तुम्ही पण लेखक आहात आणि तुम्हाला कळतं की ती कशी करतो, पण तिचा भाग फार थोडा आहे. आता हे किती योग्य आहे का अयोग्य ते मात्र मला नाही ठरवता येणार. पण एखाद्या कवितेचं उदाहरण घेऊन थोडंसं तुमच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया कशी आहे हे थोडं आमच्या कविमित्रांसाठी किंवा अभ्यासकांसाठी सांगता येईल का? निर्मिती प्रक्रियेचं अगदी तातडीने आठवणारं असं उदाहरण माझ्या हाताशी नाही. कारण माझ्या स्वभावात विसरण्याचा एक त्रासदायक दुर्गुणच म्हणेन मी त्याला, तो आहे की मला लवकर लवकर अनेक गोष्टी आठवत नाही, मी विसरून जाते. तरी एक गोष्ट नोंदवलेली आहे की माझ्या तरीही या संग्रहात 18 नंबरची एक कविता आहे. तर त्या कवितेची तिची तर ओळ मला आठवत नाही आहे. बहुतेक पाणी वाहणाऱ्या बायांची रांग असं काहीतरी तिचं शीर्षक आहे. तर ती कविता लिहिताना तिचा एक अनुभव मी इथं तुमच्याशी शेअर करू इच्छिते की सकाळची घाई गर्दीची वेळ, मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा आणि स्टोअरचा स्वयंपाक तो मी करते आहे. एकीकडं पोळ्या करते, कणिक मळते आहे, भाजी टाकते आहे आणि कवितेच्या ओळी सुचत आहेत मला आणि मी त्या धावत पळत जाऊन नोंदवून ठेवते आहे. आणि ते शक्य झालं नाही, मग स्टोव कमी करा, मग अमुक करा, दूध आलं आहे म्हणून दूध घ्या, असं करत करत ती 4 ते 5 कडव्यांची जी कविता आहे आज उपलब्ध असलेली, त्यातले 2 ते 3 कडवे आजपर्यंतच मला शेवटपर्यंत सापडले नाही, ते हरवून गेले आणि त्याची मला कुठंतरी कवी म्हणून खंत आहे जे आज माझ्याजवळ नाही. तर असं बऱ्याचदा घडतं. नाही, पण त्याच्यामुळे कधी अशी चिडचिड वगैरे होतं का? म्हणजे कधीतरी तुमच्या डोक्यात अशा कवितेच्या ओळी रेंगाळत आहेत आणि अचानकपणे पाहुणे आलेत किंवा अशा प्रकारे काहीतरी घरामध्ये काही करावं लागलं वगैरे आणि मग त्याच्यामध्ये अशा हरवून गेलेल्या कवितेच्या ओळी, मग त्याच्यामुळे त्याचा त्रास होतो का कधी? त्रास होतो ना. तुम्ही कवी आणि लेखक असता आणि तुम्हाला तुमच्या सृजनात्मकतेशी जोडलेल्या गोष्टी गहाळ होत असतील किंवा हरवत असतील तर तो त्रास होतो. पण तुम्ही कुटुंब मांडून बसलेले असता आणि घरदार, पै पाहुणा, येणारे जाणारे, प्रासंगिक अप्रासंगिक या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आता चिडचिड होतेच आणि राग काढायला तुम्हाला दुसरी जागा नसते. तुम्हाला सगळ्यांना ते माहीतच आहे की नवरा किंवा बायको एकमेकावरच राग काढत असतात. आपण त्या अनुभवातून सगळेच जातो. त्या अनुभवाचं स्वरूप कदाचित वेगवेगळं असू शकतं. तर चिडचिड मात्र होते, यातला विनोद सोडला तरी, की गहाळ होतात गोष्टी म्हणून चिडचिड होते. एक तुमच्या कवितेमधलं एक सूत्र, भक्ती परंपरेकडं पाहण्याचा तुमचा डोळा वेगळा आहे. विशेषत्वानं वारी परंपरेकडं तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहिले. भारतीय समाज किंवा मराठी समाज ज्या ढोंगांकडं आणि सोंगांकडं जातो आहे, ही वारी ही लोकविलक्षण कविता आहे. मराठीमध्ये किंवा भारतीय साहित्यामध्ये डी कोसंबींच्या पासून शरद पाटलांच्यापर्यंत वारीकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. आपण कवी म्हणून वारीकडं आणि पंढरपूरच्या विठ्ठल परंपरेकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आलेला आहात? वारीची परंपरा महाराष्ट्रात अनेक घरात आहे आणि वारीची असणं किंवा महानुभाव असणं, मी लहान असेपर्यंत तरी मी वेगवेगळ्या पंथांची आसपास बऱ्याच लोकांकडं हे वेगवेगळ्या पंथांचं आचरण, त्यातल्या गोष्टी पाळणं हे मी पाहत आलेले असल्यामुळं मी त्याच्याकडे बरंच बारकाईने पाहते आजही. आणि वारीची परंपरा हिला आपल्या भाषेइतकाच खूप जुना संदर्भ असल्यामुळं जवळजवळ 600-700 वर्षाची परंपरा वारीला आहे आणि त्यामुळं ती आपल्या रक्तातच विरघळून गेलेली आहे एक प्रकारे अस्तित्वासारखी. तिला बहुजनांच्या जाणीवेतून वेगळं काढता येत नाही वारीला. मात्र तुम्हाला म्हणजे बहुजनांच्या जवळ वाचन, लिखाण किंवा वैचारिकतेची जी क्षमता असते ती फार कमी असल्यामुळं तो श्रद्धेचा भाग बनतो, हळूहळू अंधश्रद्धेचा पण बनतो. आणि तुमच्या घरात अशी काही परंपरा असेल आणि तुम्हाला थोडं कळत असेल तर तुम्ही त्याकडं थोडं डोळसपणाने पाहता. मला स्वतःला एखाद्या गोष्टीकडे प्रचंड भक्तिभावाने किंवा खूप विश्वास ठेवून किंवा श्रद्धेने, अंधश्रद्धेने तर अजिबातच नाही, असं बिलकुल पाहता येत नसल्यामुळं
मला त्यातल्या विसंगती, चुकीच्या गोष्टी अशा अनेक पर्यायांनी जाणवतात आणि मग त्याचा त्रास होतो. तो वारी ही जी गोष्ट आहे तिच्याबद्दल आणि संत परंपरेबद्दल तर मी नक्की बोलणार नाही, पण वारीबद्दल बोलायचं तर ती आमच्यासारख्यांच्या पण घरात होती. तिचा एक छोटासा भाग असा आहे की माझ्या वडिलांना दीर्घकाळ वारी करण्याची खूप इच्छा होती, पण त्याला लागणारे 2-5 रुपयेसुद्धा वर्षभर शिल्लक पडू शकत नाहीत आणि वारी करता येत नाही याचं त्यांना अतिशय दुःख होतं. शिवाय आसपास घरी दारी शेजारी कर्ज काढून वारी केलेले खूप लोक मला माहिती आहेत. जसं की वारी करणं, मग आपण त्याचं ते मावंजा घालणं म्हणतो तीर्थयात्रा केल्यावर, तर खेड्यापाड्यात याच्यावर जो खर्च होतो कर्ज काढून, ती मला अतिशय त्रासदायक गोष्ट वाटते. कारण आपण आजही बघतो असंख्य कारणांनी किंवा आज जास्तच बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जाभोवती फिरतात आणि आम्हाला या दुष्टचक्रातून बाजूला होता येत नाही. त्यामुळं श्रद्धेचा, भक्तीचा किंवा आपण रोज वेगवेगळे अभंग ऐकतो तो भाग माझ्या मनापर्यंत भावूक होऊन पोचत नाही. म्हणून मी माझ्या कवितेत विठ्ठल, विठ्ठलाच्या प्रतिमा किंवा वारीच्या प्रतिमा ह्या उपरोधाच्या अंगाने आणि थोड्या बौद्धिकतेच्या अंगाने अशाच येतात. मला श्रद्धाने नाही बघता येत त्याकडे. खरं म्हणजे मला हे विचारायचं होतं, माझंही हेच निरीक्षण होतं की विशेषतः दिवसेंदिवस या कविता संग्रहामध्ये मला असं जाणवलं की तुम्ही एकूणच ईश्वराकडे, मग तो विठ्ठल असेल किंवा कोणती शक्ती असेल, तर त्याच्याकडे काहीशा अशा उपरोधिक पद्धतीने बघता आहात. हा जो उपरोध आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणता तशी कारणं असू शकतात, पण याच्या पलीकडे काही व्यक्तिगत अशी काही कारणं आहेत का, जे तुम्हाला सांगता येतील का? बऱ्याचदा व्यक्तिगत आणि सामूहिक कारणं एकमेकांचा चेहरा बदलून आपल्या समोर येतात आणि आपल्या अनुभवांचा आपण आपल्या व्यक्तिगत अनुभवांवरच लिहितो असं नाही, पण इतरांच्याच अनुभवांवर लिहितो असं पण नाही. याची कायम सरमिसळ झालेली असते आणि वेगवेगळ्या अनुभवांवर आपण लिहित असतो. समूहाचा असतो, स्वतःचा असतो. आता दिवसेंदिवसचा अनुभवाबद्दल थोडंसं बोलता पण येईल कदाचित, की थोडं उपरोधाने मी ईश्वराकडे बघते, तर त्याला पुन्हा ही सामाजिक कारणं आहेत, तसं व्यक्तिगत कारण पण आहे की तुम्ही ईश्वराची, तुम्हाला ती एक कल्पना असणं गरजेचं आहे की काहीतरी आहे, मी विश्वास ठेवते आणि मला उभं राहायला थोडीशी जागा हवी असते. विश्वास ठेवायला, धरायला काही टेकू पाहिजे असतो माणसाला सतत. म्हणून ही ईश्वराची संकल्पना आम्हीच निर्माण केलेली आहे. पण मग आम्ही भक्ती करतो, पूजा करतो, मागतो, देतो, देवाणघेवाणीचा व्यवहार करतो, त्यातून काही फार निष्पन्न होतं असं नाही. आणि मला स्वतःला टोकाचा विश्वास असा ठेवता येत नाही की मी नमस्कार करते, मी प्रार्थना करते आणि मी अमुक विश्वास ठेवला आणि माझा विश्वास आहे, माझं बरं किंवा वाईट त्याच्यामुळं होईल. तर त्यामुळं आपोआप ती उपरोधाकडे वळते, हा एक भाग. आणि व्यक्तिगततेचा एक भाग असा आहे की माझा 13 वर्षाचा मुलगा दीर्घकाळ हॉस्पिटलशी संबंधित हार्ट पेशंट होता तो, आणि तो वारला. तर आम्ही अनेक प्रकारे 12 ते 13 वर्ष दरवर्षी मी आणि माझे पती श्री ठाले पाटील आम्ही दरवर्षी जिथं शक्य आहे तिथं हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होतो. भावनिक, मानसिक, शारीरिक, आर्थिकदृष्ट्या आम्ही खूप पिचून गेलो, थकलो आणि हाताशी आमचं शून्य आलं. तर हा जो भाग आहे, तर जवळपासचे, घरचे, बाहेरचे नातेवाईक, अगदी माझी आजीसुद्धा, बाई अशी रडत जाऊ नको, असं घडतं, असं होतं असं सांगायची आणि देवावर विश्वास ठेव असं पण सांगायची. तर जेव्हा तुम्ही खूप मोठं काहीतरी गमावता तर देवावर काय, माणसावर सुद्धा विश्वास उरत नाही, अशी एक स्टेज येते. त्यातून मी गेल्यामुळं पण असेल कदाचित, माझा या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. माझी जेवढी बौद्धिक क्षमता आहे, माझी जी कुवत आहे, त्यानुसार मी त्या क्षमतेवर विश्वास ठेवते आणि त्यानुसार काही कामं करते. आता ती व्यक्तिगत भाग असू शकेल कदाचित, मला सांगता नाही येणार ते. ठीक आहे, पण तुमच्या कवितेत हे जसे व्यक्तिगत किंवा सामाजिक संदर्भ येतात, तसंच तुम्ही केलेलं जे वाचन आहे त्याचेही संदर्भ अधूनमधून विखुरलेले दिसतात. आणि मला असं वाटतं की तुमचं वाचन जे आहे ते निश्चितपणे अफाट वाचन म्हणता येईल अशा प्रकारचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचं वाचन तुम्ही केलेलं आहे. तर त्याच्यावरून मला असं विचारावं असं वाटतं की मराठी कविता किंवा एकूणच मराठी साहित्य जे तुम्ही वाचलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पुरुषांनी केलेलं जे लेखन आहे त्याच्यामध्ये स्त्रीची प्रतिमा नेमकी कशा प्रकारे येते? कारण स्त्रीच्या प्रतिमेविषयी तुम्ही खूप जागरूक असता तुमच्या एकूणच
चिंतनामधून, लेखनामधून वगैरे. त्याच्यामुळे स्त्रियांपेक्षाही मला असं वाटतं की पुरुष स्त्रीकडे कसा पाहतो, विशेषतः लेखक कशा प्रकारे पाहतो. आणि तुम्ही जे वाचलेले लेखक असतील, तुम्ही कोणतेही उदाहरणं घेऊ शकता आणि त्या लेखकांच्या लेखनामध्ये स्त्रियांची प्रतिमा त्यांनी कशा प्रकारे रंगवलेली आहे, कशा प्रकारे चितारलेली आहे, त्याच्याविषयी थोडंसं सांगावं. थोडं विस्ताराने सांगितलं तरी चालेल आणि उदाहरणं कोणतीही घेऊन बिनधास्तपणे बोलू शकता तुम्ही. स्त्रियांची प्रतिमा आणि मी त्याबद्दल जागरूक असते असं हे म्हणाले. खरं म्हणजे माझ्या पिढीत काय, नंतरच्या काय, स्त्रियांच्या प्रतिमेबद्दल जागरूक असावं असाच एक काळ सुरू झाला आणि स्वाभाविक आहे ते स्त्रीच्या प्रतिमेबद्दल आणि स्त्रीबद्दल जागरूक होणं. पण दुर्दैवाने आजही असं आहे की आम्ही नोंदवतो ती अपेक्षित असलेली स्त्रीची प्रतिमा आणि बाहेर असलेली स्त्रीची प्रतिमा आणि प्रत्यक्ष स्त्री याच्यात प्रचंड मोठी तफावत आहे आणि ते अंतर भरून न काढता येण्यासारखं मला वाटतं. राहिला मी वाचत असलेल्या साहित्याचा प्रश्न, तर असं काही मी खूप वाचत नाही, पण फक्त मला वाचन ही माझी टोकाची गरज असल्यामुळं मी अनेक प्रकारचं साहित्य वाचते. सगळ्या प्रकारचं असतं. मला इंग्रजी वगैरे काही वाचता येत नाही, त्यामुळे मी हिंदी, मराठी असं सगळं वाचते. या व्यापक वाचनाचा एक परिणाम असा आहे की स्त्रियांची प्रतिमा अपवाद सोडली तर मला साधारणपणे पुरुषांनी निर्माण केलेली, म्हणजे स्त्री कशी आहे तर त्याच्या नजरेला दिसते तशीच, ती कशी असावी तर त्याला भावते तशीच, म्हणजे शयनेषु रंभा अमुक धमुक या पद्धतीची. ती त्यागमय असेल, ती उदार असेल, ती सोशिक असेल, आणि सोशिक असेल तर खूपच चांगलं, म्हणजे तिला स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असता कामा नये अशी आतापर्यंतची आमच्या वाङ्मयातली स्त्रीची प्रतिमा आहे. आणि तिला छेद देणं मला कायम गरजेचं वाटत आलं. मलाच नाही, माझ्या पिढीच्या नंतरच्या कवयित्रींना सुद्धा ते गरजेचं वाटतं. आणि मी वाचलेल्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या लोकांच्या पुस्तकांमध्ये येणारी स्त्री, तिची जी रूपं आहेत, बहिणीचं रूप असेल, आईचं असेल, हे अधिक भावणारं तुमच्या संवेदनशीलतेला आव्हान करणारं असतं. पण प्रेयसी असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, तर याबद्दलची त्यांची जी संकुचित भूमिका आहे ती मला कायम टोचते. म्हणजे कोसलामध्ये अशी 2-3 उदाहरणं आहेत की पांडुरंग सांगलीकरची बहीण छोटी मनी नावाची वारते आणि तो इतका संतप्त होतो घरच्यांच्या काही चुकीमुळे किंवा कशामुळे हे झालं म्हणून, की तो सगळ्या जगाला जाळून टाकायला निघतो पांडुरंग सांगवीकर. आणि भूतासारखा हॉस्टेलच्या गच्चीवर दिवसरात्र उभा असतो. पण हाच अतिशय संवेदनशील पांडुरंग जेव्हा मैत्रिणीला भेटतो, वेगवेगळ्या कारणांनी मैत्रिणी असतात आसपास, तर तो सहज बोलता बोलता हातातल्या सिगारेटचे चटके मैत्रिणीच्या हाताला देतो. त्याला ती मैत्रीण प्रेसी जी कुणी असेल तेव्हा तो वेगळा विचार तिचा करत नाही, तो बहिणीचा विचार मात्र वेगळा करतो. किंवा त्याला अनुभव नसल्यामुळं असेल, पण शहरात हिंडणारी, आधुनिक राहणारी, चकपकीत राहणारी स्त्री, म्हणजे शहरात सगळ्या स्त्रिया ह्या वेशाच आहेत की काय अशी विधानं तो करतो. तर कदाचित त्यांचं ते जे वय होतं अगदी तरुण, त्याचाही तो भाग असेल, नाही असं नाही. आपण थोडा संशयाचा फायदा दिलाही पाहिजे या गोष्टीला. पण ही स्त्री जशी मला टोचते तशी मला जी.ए. कुलकर्णीच्या कथांमधली स्त्री पण टोचते. त्यांना पण माय, मावशी ही नाती खूप जवळची, आत्मीय, आणि स्त्रियांबद्दल किंवा माणसांबद्दलही अशी भूमिका ठेवून लिहिणं हे तुमच्या मॅच्युरिटीला शोभत नाही. याच्या उलट तुम्ही जर नारायण सुर्वे वाचत असाल तर नारायण सुर्वे असं म्हणतात की बाई, मी असेन नाही तर नसेन, उद्या तू खुशाल नवा घरोबा कर, माझी आठवण ठेवून कर, नाही तर मला विसरून कर, पण खुशाल पुढं जा. तर ही स्त्री मला अधिक जवळची वाटते, नारायण सुर्व्यांची अधिक मानवी वाटते आणि नैसर्गिक वाटते, असं माझं मत आहे त्याच्यावर. यानंतर तुम्ही ज्या काळाचे साक्षीदार होतात त्या लिटिल मॅगझिनच्या चळवळीचे संबंधी, कारण तुमच्या काळातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठीमध्ये लघुनियतकालिक चळवळी एक नवं वारं आणलं, एक निर्भयता आणली, मोकळीकता आणली. तर या लघुनियतकालिक चळवळीच्या यशापयशाकडे तुम्ही कसं पाहता आणि लघुनियतकालिक चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग होता काय? आताचाच प्रश्नाचा बहुतेक हा विस्तारित भाग दिसतो आहे, कारण आत्ताच मी नेमाडे सरांचा उल्लेख केला. तर 70-ची ही जी चळवळ आहे
ती वाङ्मय इतिहासात आजही महत्त्वाची मानली जाते. म्हणजे तिचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, अशी साधारण एक परिस्थिती आहे की साठोत्तरीचे लेखक, साठोत्तरीचं लिखाण, साठोत्तरी लघुपत्रिका. तर त्या काळात मला वाटतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नुकतंच थोडं असमंजस्याचं, अस्वस्थतेचं वारं हळूहळू व्हायला लागलेलं होतं आणि स्वातंत्र्याचा म्हणजे उत्स्फूर्त जो भाग आहे, आनंद आहे, तो मागे पडून प्रश्न सतवायला लागलेले होते, वर्तमान दिसायला लागलेलं होतं. त्या काळात ही पिढी पुढं आली आणि त्याच्या आधी ज्याला सदाशिव पेठी असं आपण म्हणतो, असं ब्राह्मणी चळवळीतलंच एक साहित्य समोर होतं की जे फार अतिशय पारंपरिक, सामान्य, सुमार असंच झालेलं होतं आणि कोणत्याही स्वरूपाचे बदल त्यात नव्हते. म्हणजे ते फारच कौटुंबिक असं होतं आणि नव्या दिशाचं, नव्या वाऱ्याचं, नव्या जगाचं त्या साहित्याला काही भान नव्हतं. त्या काळात साठोत्तरीची ही चळवळ पुढं आली. मला वाटतं की ती लिटल मॅगझिन आणि साठोत्तरीची चळवळ बाहेरच्या देशांपासून स्फूर्ती घेऊन, ज्याला काहीतरी, मला तर ती नीट आठवत नाही, बिटल्स चळवळपासून अशी ती तिथून सुरू झाली. तर हा स्वाभाविक भाग होता की बाहेरच्या जगातला तुमच्यावर प्रभाव पडणं, तुम्ही घडणं आणि त्यातल्या काही गोष्टी इकडं आणणं. तर मला स्वतःला असं वाटतं की साठोत्तरीची चळवळ ही भाषिक अंगाने जास्त बंडखोर होती आणि इतर दृष्टीने पाहिलं तर त्यांच्या लिखाणात म्हणजे भाषिक अंगाने पुढं जाणं, वेगवेगळ्या उपरोधाने किंवा आधुनिकता, पारंपरिकता बाजूला करून अतिशय शिव्यांच्या किंवा उपरोधाच्या पद्धतीने बोलणं, एकमेकांचे उल्लेख करणं, पण ही वरवरची आधुनिकता सोडली असं मला वाटतं स्वतःला. तर ही सोडली तर त्यांची स्त्रियांबद्दलची भूमिका मला बरीचशी पारंपरिकच वाटते. त्यात काही खूप बदल मला दिसत नाही. याचं एक उदाहरण मी असं देईन की मी मधल्या काळात बऱ्याच लोकांचं सगळं वाचतो आपण, तर भाऊ पाध्ये सिनेमाचे एक पाक्षिक चालवायचे आणि एक सदर पण चालवायचे. तर त्यात एक उल्लेख होता गुरुदत्तबद्दलचा आणि गुरुदत्त आणि वैदा रेहमान यांचं प्रेम प्रकरण बहुतेक त्या काळात संपलं असेल, तर त्याच्याबद्दलचं त्यांचं एक विधान होतं. तर आपण ते सार्वत्रिक या अर्थाने पाहतो, त्यांचं वैयक्तिक मत असलं तरी. ते म्हणतात की गुरुदत्त हा इतका मोठा माणूस होता की वैदा रेहमान सारख्याने त्यांच्या पुढं बिचबीच जायचं, म्हणजे स्वतःला पूर्ण समर्पित करायला पाहिजे होतं, कारण त्याचं मोठेपण हे वादातीत होतं. वादासाठी म्हणून आपण हे मान्य केलं तरी याच्यात वैदा रेहमान किंवा विशिष्ट व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा लोप होतो, व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, तिच्या जाणीवांचा लोप होतो आणि तिला कुठलीही जाणीव, देह, मन, शरीर नाही, फक्त समर्पण करणं ही जी पारंपरिक पद्धत आहे पुरुषांच्या दृष्टीने बायकांची, तिचाच धागा पाध्यांनी एक प्रकारे पुढं चालवला या विधानात असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की यांची पारंपरिकता स्त्रियांच्या बाबतीत जुनीच होती, म्हणजे ती सुद्धा एक प्रकारे सदाशिव पेठीच होती असं मी म्हणेन, असं मला वाटतं. यानंतर या चळवळीमध्ये पण स्त्रिया का जास्त दिसत नसाव्यात, हेच कारण होतं का त्याच्यापाठी? असं पण नाही. आता पहा की नाधो महानोर आणि चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा कविता असा त्या काळातला सर्व कवींचा एक पद्धतीचा मध्यावरती एक कविता संग्रह संपादित केलेला होता, कुठपासून, मनमोहनपासून किंवा त्याआधीपासूनही. तर ते एक संपादन होतं खूप चांगलं आणि त्या काळात मला वाटतं की काही स्त्रिया लिहितच होत्या. गणोरकर असतील, रजनी परुळेकर असतील, इंदिरा संत असतील, पण या संपादनात मला एकही स्त्री कवयित्री आढळली नाही की त्यात कुठल्याही कवयित्रीचा चेहरा पण दिसत नाही. तर मग आता हे कारण होतं का या लोकांच्या दृष्टीने तेव्हा कुठल्या कवयित्री चांगलं लिहितच नव्हत्या, हे कारण होतं, हे मला नाही सांगता येणार. यानंतर मराठी समीक्षेच्या एका गंभीर बाबीकडं मी आपणाला विचारू इच्छितो की स्त्रियांच्या साहित्याची दखल मराठी समीक्षेमध्ये फारशी घेतली जात नाही किंवा पुरुषांच्या समीक्षेमधून स्त्रियांचं साहित्य फारसं कुठेही अदखल पात्र केलं जातं. आजपर्यंत साहित्य अकादमीचा स्त्रियांना पुरस्कार जरी आपण पाहिला तो केवळ तुमच्यासहित 7 स्त्रियांना मिळालेला आहे. तर या वाङ्मयीन राजकारणाकडं किंवा या संस्कृतीकडं आपण कोणत्या पद्धतीनं पाहत आलात? आता मी कोणत्या पद्धतीने या गोष्टीकडे पाहत आले, मला वाटतं की मी
आतापर्यंतच्या 2-3 उत्तरात ते जवळजवळ स्पष्टच केलं की कसं पाहतो. आता तुम्ही हा प्रश्न विचारला ते बरोबर आहे की अकादमीचे जेव्हापासून पुरस्कार सुरू झाले, 7 हा आकडा तुम्हीच सांगता आहात तर तो बरोबरच असेल. पण आत्तापर्यंतचे 5-50 जी पुरस्कार असतील तर त्यात 7च स्त्रिया असणं आणि यांच्या व्यतिरिक्त कुणी काही चांगलं लिहिलंच नाही आणि कुणाची नोंद झालीच नाही, अशी तर काही परिस्थिती नाही आहे. तर मग या गोष्टीची खंत, खेद, आता आपण लाज हा शब्द वापरणं बरोबर नाही आहे म्हणून मी फक्त खंत वापरते, तर ती मला वाटावी का पुरस्कार देणाऱ्यांना वाटावी हा पुन्हा एक प्रश्न यातून उपस्थित होतो की काय असेल. तर तसं ते आहेच. आणि समीक्षक माझ्या शेजारीच 2 समीक्षक नव्या पिढीचे बसलेले आहेत. नुसता अकादमीचाच पुरस्कार असा हा भाग नाही, तर तुम्ही स्वतः संपादित करता, तुम्ही स्वतः समीक्षक आहात, पण तुम्ही जर परंपरेच्या दृष्टीने कविता संपादित केल्या अगदी केशवसूत मर्ढेकरांपासून, तर तुम्हाला त्यातही स्त्रियांचं नाव अभावाने दिसेल. म्हणजे स्त्रिया मध्यवर्ती परंपरेत कुठंच नाही. आम्ही लिहितो, आता एकटे रणधीर म्हणतील की अनुराधाबाईंनी खूप चांगलं लिहिलं ते म्हणतात, पण त्यांच्या पुस्तकात मला त्या कवींच्या परंपरेत जागा आहे का असं विचारलं तर नाही आहे, अजिबात जागा नाही आहे. तर याचं उत्तर खरं तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे इथं. मान्य आहे. मी तुम्हाला याला जोडून थोडंसं वेगळं विचारतोय की आता अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांना संधी दिली जाते, आवर्जून दिली जाते. मग त्याच्यामध्ये राजकारणासारखं क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतंय. पण अशी संधी घेऊन सत्तेमध्ये येणाऱ्या स्त्रिया असतील किंवा व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्या या सगळ्या संधीचा कितपत फायदा करून घेत आहेत? म्हणजे आपल्यासारख्या ज्या इतर अभावग्रस्त स्त्रिया आहेत त्यांच्याकरता आपल्याला मिळालेल्या या संधीचा ते उपयोग करतायत, की पुन्हा एकदा पुरुषांची जरी ओढत सत्तेमध्ये बसल्यानंतर पुन्हा आपल्या या स्त्रियांना त्या विसरून जात आहेत? तुमचं काय निरीक्षण आहे? राजकारणातली स्त्री हा आजकाल खरं म्हणजे चिंतेचाच विषय आहे. मुळात किती स्त्रिया असतात राजकारणात. आज आम्ही लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पाहतो, रोज त्यांनी दिलेल्या शिव्या पण ऐकतो. संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो, पण काही विशिष्ट घराणी, कुणाच्या लेकी, सुना, मुली, बाळी, त्यांचं नसलं तर बायको, भाऊजाई, यांना काही 10-5 घराण्यातल्या स्त्रियांना संधी मिळते. इतर स्त्रिया जेव्हा प्रयत्न करतात तर त्यांना फारशी मिळत नाही. आणि राजकारणात आत्तापर्यंत या 5-25 वर्षात हे चित्र बदललं. अभावानेच 1-2 स्त्रिया होत्या. त्याचं एक कारण असं पण आहे, राजकारण हे क्षेत्र पुरुषाचंच समजलं जातं आणि त्याच्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, राजकारणात वावरणाऱ्या बाईला चारित्र्य हननाची जी भीती असते किंवा ती भीती घातली जाते आणि ते केलं पण जातं. म्हणजे तिला तसं सोडलं जात नाही, कारण त्यांना माहिती आहे की स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल बोललं की त्या बुजून मागं सरतात. पण आजकाल जेव्हा आपण राजकारण बघतो आणि त्यात संधी, आता प्रवीण म्हणाले की त्यांना संधी दिली जाते, हे तुम्ही नोंद घ्या. संधी दिलीच जाते आणि दिली नाही की अशी दिली जाते की समजा मला दिली आणि मी सरपंच झाले तर मी काम करत नाही, माझा नवराच काम करतो, ही या पद्धतीची संधीच दिली जाते. हे पण खरंच आहे. पण राजकारणात माझं त्याच्यावरचं मत थोडं वेगळं आहे मित्रांनो. राजकारणात ज्या स्त्रिया काम करतात त्या हळूहळू एक प्रकारे पुरुषांसारख्या होत जातात, असं माझं निरीक्षण मला सांगतं. पुरुषांसारख्याच त्या निर्दय होतात, त्या पद्धतीनेच वागायला शिकतात. राहणं, कपडे, लत्तं, वागणं नाही, मानसिकतासुद्धा तशीच होते आणि याची असंख्य उदाहरणं आहेत आपल्या संस्कृतीत. शिवाय राजकारणात काही तोंड बंद ठेवण्याची, उघडण्याच्या एक जागा असतात. उदाहरणार्थ पहा की देशाच्या प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती महिला आहेत, पण मणिपूरसारखी घटना घडली तर सगळ्या देशात हाहाकार उडाला आणि आमच्या राष्ट्रपतींनी निषेधसुद्धा केला नाही, नोंदसुद्धा घेतली नाही. आणि त्या स्त्री आहेत, महिला आहेत आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत की त्या बोलत नाहीत. आणि ह्या ज्या तथाकथित रणरागिण्या आहेत आमच्या, त्या फक्त त्या पक्षांच्या धोरणाने रणरागिण्या असतात, पुढं जातात, मागे येतात. किंवा आमच्या आता चित्राताई वाघ असतील, रोज त्यांना त्या उर्फीची पडलेली असते आणि संस्कृतीची पडलेली असते, बाकीचा दुसरं काही करत नाहीत. किंवा नवनीत राणासारख्या रणरागिणी बाई उद्धव ठाकरेंना त्या हनुमान चालिसा शिकवता थकून गेल्या
उद्धव तर काही शिकला नाही, आता त्यांना ते काम येईल कदाचित, पण या पद्धतीचं जे राजकारण आहे ते माझ्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. याचा पुढचा एक धागा मी आणखी इथं सांगू इच्छिते. एका 2-3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बुधवार पेठेत कशासाठी तरी काही कार्यक्रमाचं उद्घाटन वगैरे केलं, मला नीट माहीत नाही. तर त्या असं म्हणाल्या की बाबा या स्त्रियांना म्हणजे देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना आम्ही काही सुविधा देऊ इच्छितो. सुविधा काय होत्या, तर आम्ही त्यांना जिम उपलब्ध करून देऊ आणि त्यांनी स्वतःला नीट ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. आता गंमत अशी आहे की संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाच्या पत्नीने सार्वजनिक ठिकाणी किमान काही गोष्टींचं भान बाळगून बोलणं गरजेचं आहे. जो व्यवसाय इथंच नाही जगभरात कुठंही लांछनास्पद मानला पाहिजे, मानवी भावनांना लाजवणारा जो व्यवसाय आहे, जिथली मुलं बाळं खातेऱ्यात वाढतात, जिथल्या मुली पुन्हा त्याच व्यवसायात ढकलल्या जातात आणि ज्यांचं म्हणजे त्यांना कसली कवडीमोल किंमत आहे, तर त्यांना तुम्ही काय देऊ करतात? त्यांना तुम्ही घर दार सुरक्षितता पेन्शन पाणी यातलं काही देत आहात? नाही, तुम्ही त्यांना जिम देऊ करतायत. ही झाली आधुनिक उच्चवर्गीय स्त्रियांची मानसिकता. तर हा जो विचार आहे तो सुद्धा अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं. राजकारणातल्या स्त्रियांना जोडूनच मला असं वाटतं की आपण थोडं साहित्यातल्या स्त्रियांचाही विचार करूया पुन्हा एकदा. स्त्रीवादी जाणीवानी लिहिणाऱ्या मराठी साहित्यामध्ये अनेक स्त्रिया आपल्याला दिसत आहेत, पण त्यांच्या स्त्रीवादाविषयी सुद्धा उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतंय की माझ्याकडे तोंड करून विचार, मला ऐकून यायला. बऱ्याच वेळा असं दिसतंय की आज मराठीमध्ये स्त्रीवादी जाणीवानी ज्या लिहित आहेत स्त्रिया, तर काहीतरी पाश्चात्यांची उसनवारी करतायत. त्यांना अभिप्रेत असलेला जो स्त्रीवाद आहे त्यांचा आणि भारतीय संस्कृतीचा किंवा एकूणच भारतीय स्त्रियांचं जे काही जगणं आहे त्याचा काही फारसा संबंध दिसत नाही आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला असं काही जाणवतंय का की खरोखरच हा स्त्रीवाद आजच्या ज्या स्त्रिया मराठीतल्या काही व्यक्त करतायत तो उपरा आहे किंवा त्याच्यामुळे आपल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नाही आहे? तुम्ही कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? मी याच्याकडे असं बघते, एकतर स्त्रीवादी चळवळ कुठून सुरू झाली इतकं मागं आपण गेलो नाही, तरी स्त्रीवाद आणि स्त्रीवादी चळवळी ह्या आज जगभराचं एक मानचिन्ह झालेलं आहे. जगभरातच या चळवळी होत आहेत. आता आपल्याकडे जो स्त्रीवाद आला किंवा रुजला असं म्हणूयात, रुजला असेल तर मला स्वतःला जो बेसिक स्त्रीवाद आहे तिकडनं इकडं आलेला तो आणि आपण स्त्रिया आम्ही स्त्रिया यात अनेक तफावती दिसतात. त्याचं एक कारण असं आहे, आमच्या वर्ग जाणीवा, आमच्या जातीय जाणीवा, आमची सांस्कृतिक ठेवण, आमचे विचार आणि आमची आर्थिक घडण आणि चढण उतरण याच्यात इतकी तफावत आहे की उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय स्त्री जिथं आज आहे त्या लेव्हलला कष्टकरी मजूर किंवा अगदी कामकरी स्त्री नाही. त्यामुळे त्यांचा स्त्रीवाद आणि आमचा स्त्रीवाद, या स्त्रियांचा स्त्रीवाद, यांना स्त्रीवाद माहीतसुद्धा नाही. तर हा जो फरक आहे, तर आम्ही ज्या स्त्रीवादाला रुजवू इच्छितो तो असा आहे की तो सन्माननीय असला पाहिजे. कामाच्या वेळा सन्मान आणि एका माणसाने दुसऱ्याला सन्मान देणं हा जो भाग आहे तो रुजत नाही आणि या जाणीवा विविध अंगाने काम करत नाहीत. शिवाय साहित्यातली स्त्री आणि प्रत्यक्षातली स्त्री यात सुद्धा तफावत पडते. त्याचं एक कारण असं आहे की आम्ही ज्या स्त्रिया बघतो जाहिरातीतल्या याच्यावरच्या चकचकीत गुळगुळीत, ह्यासुद्धा पुरुषांनी घडवलेल्या स्त्रिया आहेत. त्यांच्या नजरेला हव्या तशा, की पुरुषांच्या कपड्यांच्या दाढीच्या सगळ्या जाहिरातींमध्ये अर्धवट कपडे घातलेली स्त्रीच लागते, तिथं पुरुष चालत नाही पुन्हासुद्धा. तर ही घडवलेली प्रतिमा तोडणं ही आमच्या दृष्टीने गरजेची गोष्ट आहे. ती तुटते का हा एक महत्त्वाचा प्रश्न मला आजही पडतो. तर हा जो घडवलेला स्त्रीवाद आहे तो माझ्या दृष्टीने वेगवेगळ्या लेवलवर पोचल्याशिवाय, ग्रासरूटवर तुम्ही काम केल्याशिवाय, सर्वसामान्यांमध्ये मिसळल्याशिवाय त्या जाणीवा प्रगत होणार नाहीत असं मला वाटतं. जरा सहज कुतूहल म्हणून विचारतो की मराठीमध्ये आज ज्या स्त्रिया लिहित आहेत, ज्या नव्या मुली लिहित आहेत, तुम्ही अनेकांचं वाचलेलं असेल, तुम्हाला असं कोण लक्षणीय वाटतंय का? असं आहे की लक्षणीय म्हटलं की अलीकडे एक प्रथा आहे
कंपू आहेत, समूह आहेत प्रत्येकाचे. मी कोणत्या कंपूत मोडते, मग मी कुणाची नावं घ्यायची, तुम्ही कुठले असाल, मग तुम्ही नाव घेतलं, अमुकचं का घेतलं नाही. तर नावं घेणं गरजेचं असेल तर मी घेईनही, पण बऱ्याच स्त्रिया बरंही लिहितात. पण कटकट काय झालेली आहे की मी मागेसुद्धा सहज म्हणून एक मत मांडलं. त्यात वैयक्तिक रागालोभाचा काही भाग नव्हता. फक्त ह्या अमुक अमुक असं लिहितात, तर त्यांना काय कळतं, त्यामुळं आधीच्या पिढीच्या आहेत त्यांना आमचं काय कळतं. तर या कळण्या न कळण्याच्या भागात तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे मात्र मला कळत नाही, एवढं मला सांगता येईल तुम्हाला. यानंतर संमेलन संस्कृती संबंधी महाराष्ट्रामध्ये संमेलन संस्कृती ही अतिशय वादंगाची, चर्चेची, मनोरंजनाची, गर्दीचा असा विषय राहिलेला आहे. आणि साहित्य संमेलन म्हटले खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृत्तपत्रामध्ये, माध्यमामध्ये त्याची चर्चा होते. तर या संमेलनाकडं पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन मराठीमध्ये आहे, त्याचे नकारात्मक आहे, होकारात्मक आहेत. तर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संस्कृतीकडं तुम्ही कोणत्या दृष्टीनं पाहत आला आहात? याला मराठीत पाहुण्याच्या हाताने साप मारणं म्हणतात बरं का. तुमच्या घरातच संवेदनाचे निर्माते आहे आहेत ना, ना. माझ्या घरात आहेतच. आणि तो आमच्या घरात वादाचा विषय होतो की बाबा हे असं का घडलं, असं का नाही घडलं. ते अनेक वाद आमचे वाङ्मयीनच असतात. तर संमेलनावर तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर महत्त्वाचा आहे आणि संमेलनाच्या व्यासपीठावर बसूनच दुर्दैवाने मला त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते. संमेलनाच्या बाबतीत चांगले वाईट ग्रह, पूर्वग्रह, रागलोभ आणि नकारात्मक, टोकाची नकारात्मक आणि स्वीकारात्मक मतं पण आहेत. म्हणजे तुम्ही उद्या नेमाडे सरांना विचारलं तर ते संमेलनं बंद करा असा फतवा काढून मोकळे होतात. आणि आमच्या माध्यमांचं मला एक कळत नाही की ते जवळजवळ 40 वर्षापासून सांगतायत, तरी हे पुन्हा पुन्हा जाऊन विचारतात की तुम्ही अध्यक्ष होणार आहात का. आता त्यांची भूमिका इतकी सर्वमान्य आहे तर जाऊन का विचारायचं हे आपल्याला कळत नाही. आणि मीडियाचा पण एक हा मोठा फॉल्ट आहे की तीच शिळ्याकडीला ते ऊत आणत राहतात दरवर्षी. तर मीडियाचं सोडून देऊ, माझी एकही बातमी ते उद्या छापणार नाहीत असो. तर मुद्दा असा आहे की संमेलनं ही माझ्या दृष्टीने मला गरजेची गोष्ट वाटते. संमेलन होणं ही गरजेची गोष्ट आहे. आता खूप इंटेलेक्च्युअल लोक असतील, खूप मोठी बौद्धिक क्षमता असलेले माणसं असतील, ज्यांना संमेलनांची इथं त्यांच्या दृष्टीने हा उरूस असतो, ती इथं चालणाऱ्या गोष्टींची त्यांना गरज नाही, कारण त्यांची बौद्धिक लेवल फार वरची असते. पण हा सर्वसामान्यांचा उत्सव आहे. सर्वसामान्य लोक येतात, बघतात, वाचतात, भेटतात, त्यांना आनंद वाटतो. तर तो घडला पाहिजे. मात्र त्यात सुधारणेला खूप मोठा वाव आहे. तो वाव असा आहे की मला इथं कदाचित आमची महामंडळाची आणि स्वागत समितीचे लोकही असतील तर त्यांची माफी मागून मी एक गोष्ट नोंदवील की संमेलनाच्या व्यासपीठावर आजही सगळ्यात उपेक्षित माणूस कोण असेल तर तो संमेलनाचा अध्यक्ष असतो आणि बाकीचे सगळे लोक उदो चाललेला असतो. तर हे सुद्धा बरोबर नाही आहे. याच्यात तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे आणि त्या एका दिवसाच्या सन्माननीय पाहुण्याला सन्मान दिला पाहिजे मनापासून. तो एका कोपऱ्यात आणि बाकीच आता मुख्यमंत्री, आमदार, पुढारी, खासदार हे नेहमीचेच आहेत, त्यांना व्यासपीठ नवं नाही, पण आम्ही ते विसरून जातो आणि एका कोपऱ्यात अध्यक्ष असतात आणि बाकीच्या गोष्टी या पद्धतीने चाललेल्या असतात असं मला वाटतं. पण संमेलनं झाली पाहिजे या मताची मेले वाचत नाही असे किंवा माध्यमं, मीडिया याच्यावर विश्वास ठेवणारे असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्या पद्धतीची संमेलनं झाली तर त्याला किती लोक येतील. पण कल्पना चांगली आहे की त्या पद्धतीचा तो व्हावा, अध्यक्ष असू नये, बिघडत काहीच नाही त्याच्याने. तुम्ही आम्ही पुन्हा हे दुर्दैवाने लोकशाहीसारखंच आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेली लोकशाही, जी की आज आपली लोकशाहीसुद्धा ही घराणेशाहीची उपशाखा आहे, तिथंही तशी घराणेशाही येईल. त्यात काही नवं काही नसणार आहे असं मला वाटतं. राजकारण्यांच्या वावराविषयी काय वाटतं? राजकारण्यांचा वावर खरोखर ते वाचत असतील. त्या यशवंतरावांचं आपण कुठं असायला हवं याच्याऐवजी आपण कुठं नको याचा विवेक आपण करणं जास्त गरजेचं असतं. ती पद्धत साधारणपणे मी निभवते. म्हणजे 10 वेळातून 8 वेळा मी विचारच करते. फक्त तरी मला एक प्रसंग इथं नोंदवा असा वाटतो की मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि औरंगाबादला MGM महाविद्यालयाचे आमचे निलेश राऊत म्हणून एक मुलगा आहे, तो मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांचं काही काम करतो.
तर तिथं शरद पवार आलेले होते आणि त्याचं अशी इच्छा होती की त्यांच्या हस्ते माझा सत्कार व्हावा आणि मी त्याला हो म्हणावं. तर त्याने आमच्या एका मित्राच्या मागं लागून त्यांना 3-4 फोन केले की तुम्ही बाईंना घेऊन या. मग त्या मित्राने ठाले पाटलांच्या मागं लागला तो आणि माझ्या नवऱ्याने मला तयार करायला घेतलं की मी म्हटलं मी नाही जाणार, मला तो सत्कार नको. पण मग असं दिवसभर चाललं आणि शेवटी मी कंटाळून त्याला हो म्हटलं. तर मला आज असं वाटतं तिथं घडलं काही फार विशेष नाही, पण शरद पवार होते, बाकीचे खूपसे राजकारणी होते, सगळे मराठवाडा विभागातले ते सगळेच होते. त्यांना कदाचित सवय नसेल, त्यांनी कुणी माझा अपमान केला नाही, पण पवारांच्या हस्ते त्यांनी मला एक शाल दिली, माझं एक गुच्छ दिला आणि माझं सत्कार केला. इथपर्यंत घडलं. पण एकूण वातावरण असं होतं आणि चेहरे असे होते की माझ्या असं लक्षात आलं की मी नाही म्हणत होते आणि तेच बरोबर होतं. आपण इथं येऊन चूक केली, या सत्काराची आपल्याला काहीच गरज नव्हती. अगदी शरद पवार असले तरी त्याच्यापासून माझं काहीच अडलेलं नव्हतं. तर आजही माझं असं मत आहे की मी त्या सत्काराला गेले, ही माझी चूक होती आणि मी ती जाहीर मान्य करते. यानंतर अजून एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं आहे. 80च्या दशकामध्ये ग्रामीण साहित्याची चळवळ मराठीमध्ये खूप विस्तारली. त्याच्या यशापेशाकडं किंवा मुख्यतः ग्रामीण लेखकांनी मोठ्या प्रमाणामध्ये एका परंपरेकडं भाबडेपणानं पाहण्याची एक दृष्टी नव्या लेखकांच्याकडे दिली. तर या ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या फलश्रुतीकडं तुम्ही कोणत्या दृष्टीनं पाहत आलात? मला खरं याच्यावर किती नीट बोलता येईल माहीत नाही. ग्रामीण साहित्यावर, ग्रामीण साहित्याच्या चळवळीची मी पण एक साक्षीदार आहेच. खरं आज अनेक चळवळी नामशेष झाल्या. अगदी दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य चळवळी पण नामशेष झाल्या. 90 नंतर सगळ्या प्रकारच्या चळवळींना ओहोटीच लागली. म्हणजे जागतिकीकरण, ग्लोबलीकरण, नवा हे भांडवलीवाद. पण ग्रामीण साहित्याची चळवळ ज्या काळात सुरू झाली आणि 2-4च नावं त्यात पुढं आली, बोराडे असतील, यादव असतील, आणखी काही नावं असतील, ती नंतर इतरांनीच चालवली. पण मला ग्रामीण साहित्याबद्दल एक गोष्ट अशी मांडावीशी वाटते की ग्रामीण साहित्यातल्या लेखकांनी सुरुवातीला जे लिहिलं, म्हणजे एकेकाळी शंकर पाटलासारख्या बाहेरच्या लेखकांनी इतकं सुंदर लिहिलं, नंतर या 2-3 लेखकांनी लिहिलं आणि दलित चळवळीसारखीच इलाई ओहोटी लागली. काळाचं भान न बाळगणं आणि काळाचं बोट सोडून देणं हे एक त्यातलं महत्त्वाचं लक्षण होतं. आसपास काय घडतं तो इतिहास आणि तो भूगोलही विसरून जाणं. विशेषतः देशीवादाचं नेमाडेंनी जे प्रारूप समोर मांडलं आणि बऱ्याचशा ग्रामीण लेखकांना असं वाटायला लागलं की कादंबरी लिहिणं हे फार सोपं आहे आणि आम्ही ते मांडू शकतो, म्हणून त्यांनी खूप भरपूर प्रमाणात लिहायला घेतलं. असंख्य कादंबऱ्या समोर आल्या, पण त्या ग्रामीण प्रारूप असलं तरी त्या कौटुंबिकच रचना राहिल्या एक प्रकारे. मी, माझं घर, माझं कुटुंब, सुख दुःख याच्या पलीकडे ग्रामीण कादंबरी जाईना. कारण असं आहे की या शेतकरी संबंधातल्याच कादंबऱ्या असल्या, शेतकरी मेन कुटुंब असणार, ओघानेच आलं, पण त्याचबरोबर 12 बलुतेदारांच्या पलीकडं जी एक वस्ती ग्रामीण भागात असते त्यांच्या सकट ग्रामीण भाग आजपर्यंत संपूर्णपणे नागवला गेला, उद्ध्वस्त झाला आणि रोजगारपासून सगळ्या संधी सगळ्यांच्या मारल्या गेल्या. सगळे एक प्रकारे देशोधडीला लागल्यासारखं जे घडलं, त्या लोकांचं, त्या समाजाचं, त्या समूहाचं कुठलंही चित्रण इतर लेखकांच्या, आपलं घर सोडलं तर कादंबरीत कधी मी वाचलं नाही, एखादा अपवाद सोडलं तर, ओहोटी लागण्याचं हे पण एक कारण आहे. दुसरं म्हणजे लोकसाहित्यासारखी चळवळ किंवा आधार ग्रामीण साहित्याला नव्हता. त्याला स्वतःलाच घडायचं होतं, स्वतःच्या भाषेसकट. पण ते त्यांनी न केल्यामुळं ग्रामीण साहित्य ही चळवळ एक प्रकारे मागं पडली असं मला वाटतं. हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. पण मलाही असं वाटतं की एकूणच मराठी लेखक जो आहे तो 60 किंवा 60च्या दशकातला असेल किंवा अगदी आता जागतिकीकरणानंतर 90-2000च्या दशकातमधला असेल, तर तो कधीही अशा प्रकारे चळवळी किंवा रस्त्यावरची लढाई किंवा एकूणच आपलं जे काही एक सुरक्षित कवच आहे, एक कौटुंबिक अशा प्रकारचं सुरक्षेचं कवच आहे, तर ते तोडून तो कधी समाजामध्ये मिसळला आहे किंवा तो बाहेर आला आहे समाजासाठी काही करायला, असं सहसा दिसत नाही आहे. पण आजचा काळ जो तुमच्याही कवितेमधून आता यायला लागलेला आहे, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की आता काही आपण स्वांत सुखाय लिहित नाही आहोत किंवा कोणाचं मनोरंजन करावं याच्यासाठीही लिहित नाही आहोत. कारण रंजन करणारी अनेक प्रभावी माध्यमं आता आपल्यासमोर आहेत आणि
कुणीही अशा प्रकारे रंजनासाठी साहित्य वाचत नाहीये, त्याच्यापेक्षा ते या माध्यमांकडे वळत आहेत. म्हणजे एकूणच साहित्याचं प्रयोजन बदललेलं आहे असं मला वाटतंय. मग अशा काळामध्ये आता कवीची नेमकी भूमिका काय असावी? म्हणजे एकेकाळी चित्रे वगैरे जशा प्रकारे कवी काय काम करतो वगैरे म्हणायचे, तर तशा प्रकारे आत्ताच्या कवीच्या संदर्भामध्ये तुम्ही काय म्हणाल, की या काळामधला कवी हा नेमकं काय काम करतो किंवा त्याने काय काम करावं असं अपेक्षित आहे? खरं तर त्याचं एकाच वाक्यात उत्तरं देता येईल की मी चळवळीत आहे की नाही मला माहीत नाही, पण मी लिहिते आणि हेच माझं प्रमुख काम आहे. मी काय लिहिते हे मात्र नक्कीच महत्त्वाचं असणार आहे, तर मी ते नक्की करते. पण तर चळवळीशी किंवा रस्त्यावर येऊन उतरून लेखक मारामारी करतील, चळवळीत जातील किंवा त्या पद्धतीने काही काम करतील हे अजिबातच अपेक्षित नाही. लेखन आणि तत्सम कला ह्या सगळ्या बौद्धिकतेशी आणि सर्जनाशी जोडलेल्या असल्यामुळं ओघानेच मी रस्त्यावर उतरून चळवळ करावी किंवा मारामाऱ्या कराव्या किंवा त्यात सामील व्हावं असं तुम्ही म्हणणार नाही, तुम्ही स्वतःही लिहिताच. तर मला असं वाटतं की हे जे प्रयोजन आहे लेखनाचं आणि हे मी आणि तुम्ही आम्ही या पद्धतीनेच लिहू शकतो. माझा विचार आणि माझी मांडणी आणि मी जे सांगते हेच माझं एकमेव शस्त्र असू शकतं माझ्या हातात. माझी लेखणी एवढंच शस्त्र आहे. प्रत्यक्ष मी मारामारी तर काही करू शकत नाही, असं एवढंच मला सांगता येईल याबद्दल. यानंतर एक वैयक्तिक आणि तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल प्रश्न विचारू इच्छितो. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर हे आपले पती, समाजामध्ये त्यांची एक अतिशय निर्भीड आणि निर्भय अशा प्रकारची प्रतिमा आहे. विशेषत्वानं समाज माध्यमांचं, वृत्तपत्रांचं त्यांच्यावर विशेष अशा प्रकारचं प्रेम आहे. परंतु संस्थात्मक राजकारणामध्ये आणि त्यांचा स्वतःचा वाङ्मय भाषाविषयीचा व्यासंग, त्याचा एक नेमकेपणा, अतिशय आटोपशीरपणा आणि वाङ्मयीन संस्था कशा आदर्शवत आणि नमुनेदार चालवाय असं एक त्यांनी महाराष्ट्रामध्ये घडी घालून दिलेले आहे. परंतु हे ठाले पाटील सर आणि तुमच्या कवितेला तर सातत्याने त्यांनी साथ दिलेली आहे. तर तुमच्या सहजीवनाबद्दल आणि लोकांना माहीत नसणारे ठाले हे याबद्दल काही सांगावं असं आम्हाला वाटतं. ठाले पाटलांची जी इमेज आहे बाहेर ती सगळ्या माध्यमांनी, आमचे येशू पाटील म्हणतात तशी, त्यांच्यावर माध्यमांचं विशेष प्रेम आहे असं ते आवर्जून सांगतात लोकांना. ती गोष्ट खरीच आहे. काहीही घडलं की ठाले पाटील त्या चळवळीत असतात आणि त्यांचं नाव अतिशय चुकीच्या पद्धतीने छापलं जातं आणि ते त्याच पद्धतीने पुढेही चालू राहतं. सुरुवातीला जेव्हा हे मला माहीत नसायचं, ते काय बोललेले असतील किंवा नसतील तेही माहीत नसायचं आणि मग त्याच्यावरून पण आमचे वाद व्हायचे की काय चाललंय काय. तर ते म्हणायचे आता मी करणार तरी काय याला, माध्यम मी अमुक म्हटलं की तपेलं छापलेलं असतं. तर अशी ती गोष्ट खरीच आहे. अतिशय निर्भीड, स्पष्ट वक्तेपणा आणि बेधडक विधानं करणं हा त्यांचा स्वभाव आहे. तर घरगुती म्हणजे नवरा, बाप, मुलगा किंवा इतर नात्यांच्या याच्यात हा माणूस पुन्हाही तिथं स्पष्ट निर्भय असाच आहे. उदाहरणार्थ आमच्याकडं काही गोष्टी अशा घडतात की आम्ही दोघंही नव्या पद्धतीने, नव्या भूमिकेनुसार नव्या गोष्टी करतो. किंवा आता समजा की गावाकडं जातो तर हुंडा घेतला तर आम्ही लग्नाला येणार नाही असं आम्ही घरी सांगतो. त्याचा एक परिणाम असा झाला की आम्ही बरीच लग्न अटेंड केली नाहीत, कारण हुंडे घेतातच ते आमचं ऐकत नाहीत. हा एक मुद्दा. किंवा आता माझे दीर वारले, तर माझ्या पुतण्याने ते दिवस पाणी आपण करतो, तर त्याने कुठंतरी जानवा घालून ब्राह्मणाने सांगितलं म्हणून पूजा केली. हे असं काही करू नको म्हणून 1 तास ठाले पाटलांनी तोंड वाजवलं, त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मला त्यांना सांगावं लागलं की या प्रबोधनाचा काहीच उपयोग नाही, त्यामुळे ते बंद करा. तर हे घरात माहीत असलेलेच फक्त ठाले पाटील आहेत. काळजी घेतील, कुणीही घेतं आपल्या कुटुंबाची, बायकोची काळजी. फक्त त्यात एक रोखठोकपणा असा आहे की तो घरात पण असतो, फक्त ते लोकांना मदत करतील, पैसे देतील, घेणार नाहीत परत, कधी कधी सोडून पण देतील. कुणाची एक पै मात्र ते कधी बुडवणार नाही, एवढं मी माझ्या नवऱ्याबद्दल प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगू इच्छिते इथं. तुमचे कधी भांडणं वगैरे होतात की नाही? अरेच्छा, हे तर रोजच होतात की भांडणं, एवढं काय. कारण काय? माफ करा, नाही कारण काही नाही, भांडणं पण रोज होत नाही. एका वयाचाही भाग असतो भांडणं होण्यात. पण वाद खरे वाङ्मयीनच जास्त होतात की हे असं, ही भूमिका अशी, हे आम्ही अमुक केलं, हे बायकांनी अमुक केलेलं आहे, हे तुम्ही अमुक बोललात, अमुक लेखक असं बोलला, अशीच भांडणं होतात. आणि काही कौटुंबिक संदर्भ असतातच, देवाणघेवाण असते. आणि बऱ्याचदा तर इथं जर काही स्त्रिया असतील तर त्यांना नीट माहिती आहे की कधी कधी विनाकारणही भांडायचं असतं की आता काय करायचं आहे, तर म्हणून पण भांडते मी कधीतरी. नाही असं नाही, भांडते खुद्दा.
भांडणं होतातच. आणि तुमच्या कविता वाचतात की नाही ते? माझ्या कवितेचा म्हणजे त्यांना उद्या घरी जाऊन घरीच जेवायचं आहे म्हणून नाही, पहिला वाचक तेच असतात घरात आणि खरोखर खूप गंभीरपणाने ते माझ्या कविता वाचतात. मी फक्त त्यांनी सुचवलेले बदल मात्र काही करत नाही, ऐकत नाही मी ते. तर आत्ताच्या ह्या 4-5 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या विधिनिषेध शून्य राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा सर्वसामान्यांच्या मनामध्ये हे जे राजकीय नेते आणि त्यांनी ज्या प्रकारचे मूल्यविहीन अशा प्रकारच्या घटना घडामोडी गेल्या काही वर्षामध्ये घडतायत, तर ह्या संबंध एक अतिशय कलुषित वाटावे अशा प्रकारचं आणि माणसांचा सकारात्मक राजकारणाचा विश्वास उडावा अशा प्रकारच्या काही गोष्टी घटना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. तर याकडे कवी म्हणून आणि संवेदनशील नागरिक म्हणून तुम्ही कसं पाहता? मी कसं पाहते हा माझा एकटीचा प्रश्नच तसा उरलेला नाही. तुम्ही आम्ही सगळेच त्या सगळ्या गोष्टींकडं अतिशय काळजीने, चिंतेने असेच पाहतो आहोत आणि कुठल्या तरी मीडिया माध्यमातल्या लोकांनी किंवा आणखी कुणी माझा महाराष्ट्र कुठं नेऊन सोडला आहे असा एक प्रश्न विचारल्यापासून सगळे त्याच सुरात तो विचारतात. तर तुम्ही तसं विचारलं नाही म्हणून मी आधी तर तुमचे आभार मानते. काय झालेलं आहे महाराष्ट्राला? महाराष्ट्र मागं पडला, महाराष्ट्र अमुक झाला, महाराष्ट्र फलानं झाला, ती गोष्ट खरीच आहे आणि त्याला 90% जबाबदार राजकारणी आहेत, यात काही शंका नाही. पण उर्वरित तुम्ही आम्हीसुद्धा 10% जबाबदार आहोत ना, त्यांना हवं ते आम्ही करू देतो आहोत, ही तितकीच खरी गोष्ट आहे. आता ते तुमचं आमचं काही ऐकणार नाहीत हे पण आहे, अगदी खरं आहे की तुम्ही आणि मी मत दिलं तर माझ्या वस्तीत कोणी 1,000 किंवा 5,000 घेऊन येत नाही. मी मत देते आणि घरी परत येते आणि बाकीच्यांनी मत दिलं तर लोकांना इतकं सुद्धा कळत नाही की मी जाब विचारायचा आहे. माझी मतं घेतली जातात आणि 4 आणि 3 महिन्यात पक्ष बदलला जातो तर आम्ही जाब नाही विचारत त्यांना. आम्ही यातलं काहीही करत नाही. प्रजा म्हणून, नागरिक म्हणून आम्ही याला जबाबदार आहोत. एक तर सगळ्या राजकारणी लोकांनी शाहू फुले आंबेडकर यांचा घोष करून करून तुम्हाला, आम्हाला आणि शाहू फुले आंबेडकरांना इतका कंटाळा आणून ठेवलेला आहे की ते बिचारे पण हैराण होत असतील की कुठून महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला इथून. त्याच्याशिवाय ते बोलतच नाहीत. हे फक्त व्यासपीठावर बोलतात, खाली उतरून पुन्हा नेहमीचंच राजकारण सुरू असतं. आज आपण सगळे नुसती घटनात्मक मूल्य पायदळीत उडवली जात आहेत असं नाही, सगळी मानवी मूल्य पण पायदळीत उडवली जात आहेत आणि आपण सगळे इतिहासाच्या चुकीच्या बाजूने उभे आहोत. हे तुम्ही नोंद घ्या या गोष्टीची. नुसते राजकारणी नाही, आपणही त्याच बाजूने उभे आहोत आणि याची दखल घेणं मला गरजेचं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मला 2 मिनटं बोलायचं पण होतं तर ते मी इथंच बोलते की असं म्हणतात की देशभक्ती हा बदमाश लोकांचा शेवटचा आधार असतो. असं म्हणतात की धर्म हा जसा बाबाबुवांचा शेवटचा आधार असतो. तर हे वचन सिद्ध करून दाखवणं गेलं 10-15 वर्ष आपण बघतो आहोत आणि तुम्ही आम्ही याच्यावर विचार करणार आहोत की नाही, अस्वस्थ होणार आहोत की नाही, असा हा मला आणि यांना पडलेला प्रश्न नाही, तो तुम्हालाही पडला पाहिजे असं मला त्याच्यावर वाटतं. धन्यवाद ताई. मगासपासून आपण आजचा काळ, या काळाने निर्माण केलेले प्रश्न आणि आपण सगळं एकूणच आपलं जगणं याच्याविषयी अतिशय उत्कटपणे आपण बोलतो आहोत. विशेषतः तुम्ही त्याची उत्तरं अतिशय तळमळीने आणि प्रामाणिकपणे देत आहात. आता आपण शेवटाकडे येतो आहोत आणि मला एक प्रश्न सहज कुतूहल म्हणून विचारावासा वाटतोय. कदाचित माझा तो आगाऊपणा पण होऊ शकतो. पण आता 99 संमेलनं झालेली आहेत आणि बऱ्याचशा संमेलनांच्या साक्षीदार तुम्ही सुद्धा आहात. पुढच्या वर्षी आपलं 100वे एक महत्त्वाचं संमेलन, एक संपूर्ण भारतवर्षामध्ये एक दखल घ्यावी, नोंद घ्यावी अशा प्रकारची घटना ठरेल असं 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्हाला समजा 100व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊ केलं तर तुम्हाला आवडेल का ते स्वीकारायला? नक्की सांगताय का तुम्ही मला? असं आहे की एकेकाळी माझी म्हणजे खरं तर मी त्याच्यावर काही विचार केलेला नाही, पण तरी 2 शब्द मी बोलेन इथं की त्या पद्धतीचा विचार काही मी कधी केला नाही आणि करत पण नाही. पण समजा तसं होणार असेल तर हे जे अध्यक्षपद आहे ते माझ्या काही अटींवर, माझ्या काही इच्छेवर, माझा सन्मान राखून मला मिळणार असेल
मला संमेलन चालतं तर अध्यक्षपदही चालेल, पण सन्मान राखलं जाणं ही एकमेव अट असते त्यातली. तो लेखक म्हणून माझा अधिकार असेल आणि तसं असेल तर मी ते स्वीकारीन सुद्धा, नाही असं नाही, असं मला वाटतं. आणखी दुसरी एक गोष्ट नोंदवलेली अशी आहे, म्हणजे त्याचा हे थोडं अनाठाई आहे, त्यात आणखी एक गोष्ट असणार नाही. आजकाल आम्ही बघतो की स्त्रियांच्या संदर्भात तुम्ही आधी एक प्रश्न विचारला होता, तर की स्त्रीवाद अमुक एकीकडं आपण बघतो की नऊवारी साड्या नेसून मोटरसायकलवर फेटे बांधून आमच्या बायका मोटरसायकल रॅली काढतात आणि पुढच्या एका तासात मंगळसूत्र महोत्सवाला पण जातात. यातली तफावत जोपर्यंत भरून येत नाही तोपर्यंत हा स्त्रीवादी असण्याचा मुद्दा कडाला लागणार नाही, एवढं मी सांगायचं विसरले होते, तेवढं सांगितलं. या मुलाखत किंवा संवाद सत्राचे अखेरचे काही शब्द मराठीतल्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्याशी जवळपास 1.5 तास आपण हा संवाद ऐकतोय. एखाद्या कवीचं किंवा लेखकाचं वाचन किती सूक्ष्म आणि किती विवेकी स्वरूपाचं असू शकतं. वाचनाचा आवाका आणि न केवळ कवितेचा प्रवास, तर त्या कवितेच्या निमित्तानं त्यांचं वाचन, त्यांचं समाजाबद्दल जगाबद्दल म्हणणं असेल, यासंबंधी खूप विस्तारानं अनुराधाताई आपल्याशी आज खूप मोकळेपणानं बोलल्या. विशेषत्वानं आपल्या सार्वजनिक संस्थांमध्ये राजकीय आणि सामाजिक प्रश्नांविषयी बोलण्याचा अवकाश आपण हळूहळू संकुचित किंवा आकुंचित करत आलेलो आहे. या पार्श्वभूमीवरती अनुराधाताईंनी समाजाविषयी, राजकारणाबद्दल, वैयक्तिक जीवनाबद्दल, त्यांच्या कवितेच्या प्रवासाबद्दल खूप मोकळेपणानं संवाद साधला. त्याबद्दल मी साहित्य संमेलनाच्या आणि महामंडळाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अनुराधाताईंना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता वाचावी. आपण मला आताच विनंती केली, पण माझ्याजवळ कविता वाचायची नाही असं मी ठरवलं होतं, म्हणून मी एकही संग्रह इथं आणलेला नाही आहे. पण आता प्रवीणच्या हातातलाच संग्रह घेऊन मी एक कविता वाचते आणि तुम्ही विनंती केली म्हणून मी ही सगळी बायकांच्या संदर्भातली ही कविता आपल्यासमोर सादर करते. त्या होतात असं कवितेचं नाव आहे. ऐलमा पैलमा म्हणत खेळ मांडतात पोरी, ऐलमा पैलमा म्हणत खेळ मांडतात पोरी, आणि पाय न वाजवता माघारी जातात स्वप्न, प्रेम आणि प्रार्थना सोबत घेऊन. त्या हरवतात स्वतःचा पत्ता, मग लेखणी आणि शाई यांची गाठ पडता पडत नाही वाळूचे खोपे करत पुढे सरकणाऱ्या दिवसात. त्या दिसतात कालांतरानं हुबेहूब आपल्या आईसारख्याच, त्या दिसतात कालांतरानं हुबेहूब आपल्या आईसारखाच, आणि आई तिच्या आईसारखी ज्याची साखळी मागे मागे जात अंधारात हरवलेली असते, समान साच्यात पुरेपूर वसणारी. बाई आणि जमीन, बाई आणि जमीन हक्कानं मिळणं हा अधिकार समजणाऱ्यांच्या या जगात त्या होतात कुणासाठी तरी रंग विटलेली चादर. बाई आणि जमीन हक्कानं मिळणं हा अधिकार समजणाऱ्यांच्या जगात त्या होतात कुणासाठी तरी रंग विटलेली चादर, हवी तेव्हा पांघरून नको तेव्हा लाथाडली जाणारी. त्या होतात घर, अंगण, दोर, खुंटी आणि पाहतात मुकाट. घरातल्या आरशामागे घरटं बांधणाऱ्या चिमणीला हुसकावून दिलं जाताना. पाणी तोडलेल्या रोपाच्या पानासारख्या मलूल होऊन त्या बांधतात मग एक अदृश्य घरटं. पाणी तोडलेल्या रोपाच्या पानासारख्या मलूल होऊन त्या बांधतात मग एक अदृश्य घरटं. कल्पनेतल्या एखाद्या वळचणीला मांडतात दाव मनातल्या मनात, मांडतात दाव मनातल्या मनात दाटूमाटूच्या भातुकलीचा. आणि कोरड्या डोळ्यांनी फिरवतात पाठ, आणि कोरड्या डोळ्यांनी फिरवतात पाठ पुन्हा एकदा वाहत्या वाऱ्याला ढील देत पतंग उडवण्याच्या हरेक शक्यतेकडे, पतंग उडवण्याच्या हरेक शक्यतेकडे.